नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या मी लातूर शहर महानगरपालिकेच्या या इमारतीच्या बाहेर आहे. तुम्ही पाहताय लातूर शहर महानगरपालिकेमधले सगळेच कर्मचारी या ठिकाणी काम बंद आंदोलन करत आहेत. थोड्याच वेळापूर्वी आपल्याला भेटलेल्या माहितीप्रमाणे की काही नगरसेवकांनी इथल्या कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केली, मारहाणीचा सुद्धा प्रकार घडला की काय, अशा सुद्धा चर्चा सध्या लातूर शहरामध्ये सुरू आहेत. परंतु नेमकं प्रकरण काय आहे हे आपण समजून या ठिकाणी घेणार आहोत. तुम्ही पाहताय की ऑफिशियल काम करणारे, ऑफिसमधले ते ग्राउंडवर काम करणारे सर्वच कर्मचारी शेकडोच्या संख्येनं लातूर शहर महानगरपालिकेच्या या आवारामध्ये बसलेले आहेत. काय नेमकी मागणी आहे आणि त्याचबरोबर हे आंदोलन कोणत्या दिशेने नेमकं पुढे जात आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करून समजून घेणार आहोत. काल 4:30च्या आसपास काही नगरसेवक माझ्या केबिनमध्ये आले होते आणि त्यांनी त्यांनी एका झालेल्या कामासंदर्भात ज्या आदेश होता त्या संदर्भात चर्चा केली. त्यांना त्याची माहिती दिली होती. या संदर्भात त्यांचं डिटेल माहितीसाठी मी संबंधित विभाग प्रमुख आहेत अक्षय तळकर यांना बोलावलं होतं. तरी त्यांचं त्यामध्ये समाधान झालं नाही. त्यांची मग अर्वाच्य भाषेत बोलणं, शिवीगाळ करणं आणि तळतकर यांना त्यांनी धक्काबुक्की केली होती. मागच्या 6 महिन्यापासून काही विशेष नगरसेवकाकडून सर्व कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. म्हणजे आज जरी काल माझ्या केबिनमध्ये झाला असला तरी मागच्या 6 महिन्यापासून प्रत्येकाकडे दर आठवड्यात कुठं ना कुठं ह्या अशा घटना घडत आहेत. तर या घटना वारंवार घडणाऱ्या घटनांना कुठंतरी आळा बसावा, प्रतिबंध व्हावा म्हणून सर्व कर्मचारी आणि संघटना यासाठी आज आंदोलन करत आहे. ठीक आहे, कोण नेमके ते नगरसेवक, त्यांचे नाव वगैरे तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये सचिन गायकवाड आहे, मनोज थोरात, राहुल वाघमारे आणि चिकटे, प्रसाद चिकटे हे 4 आहेत. यांनी तुमच्यासोबत अरेरावी केली, भांडण वगैरे केलं. आता काय नेमकी मागणी आपण या ठिकाणी करतो? सर्व कर्मचारी संघटनेची मागणी आहे की याला कुठंतरी प्रतिबंध झाला पाहिजे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी एक माननीय आयुक्त महोदय यांना मी विनंती केली आहे. एकंदरीत मग आता अशा पद्धतीची आपण या ठिकाणी मागणी करतात. या ठिकाणी हे आंदोलन आता कधीपर्यंत चालणार आहे? नाही, आता हे आंदोलन म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांकडून आहे. कर्मचाऱ्याच्या संघटना आहेत या संदर्भात निर्णय घेतील. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सरांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या वतीनं शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांना त्रास देण्याचं काम होत आहे. आपल्यासोबत आणखी सर आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, काय सांगाल, महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारची प्रकरणं वारंवार घडत आहेत असं सुद्धा कर्मचारी आरोप करत आहेत, तर काय नेमकं हे विषय आहे? महापालिका प्रशासनामध्ये काम करत असताना काही सन्माननीय सदस्यांकडनं वारंवार जाणीवपूर्वक प्रशासनाला त्रास देण्याच्या हेतूने वारंवार त्यांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्याकडे चुकीच्या पद्धतीची कामं करून घेण्याची भूमिका मांडली जात आहे. दबाव तंत्राचं, शिवीगाळ, धमकावण्याचे प्रकार जे आहेत ते आता आम्हाला हे नित्याचेच दररोजचे झालेले आहेत आणि हे काही ठराविक नगरसेवकांकडूनच होत आहेत. कालचा जो प्रकार झालेला आहे तो सुद्धा अतिशय निंदनीय झालेला आहे आणि दुःखद प्रकार आहे तो. तर आम्ही सर्वजण या प्रकाराचा जाहीर निषेध करत आहोत आणि सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला सकारात्मक व पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आमच्या सुरक्षिततेची हमी देऊन आम्हाला काम करण्याची संधी जी आहे ती उपलब्ध करून द्यावी. ठीक आहे, येणाऱ्या काळात त्यांच्यावर काही कारवाई वगैरे आपल्या वतीनं म्हणजे काही होणार आहे का? म्हणजे आता अधिकारी कर्मचाऱ्यांनी जे काही आहे ती मागणी केलेली आहे, त्यासोबत वरिष्ठ स्तरावर जे काही हालचाली चालू आहेत त्यानंतर आपला जो काही निर्णय येईल तो कळवण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आम्हाला शांत पद्धतीनं काम करू द्यावं असं सुद्धा या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मॅडम सोबत आपण ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सरांसोबत इथे चर्चा केलेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण महानगरपालिकेचे संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आपल्याला इथं पाहायला मिळून येतात. आपल्यासोबत आणखी महानगरपालिकेचे कर्मचारी साठे सर आहेत. सर, काय सांगाल, अशा पद्धतीच्या घटना मागच्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेमध्ये घडत आहेत, यामुळे कर्मचाऱ्यांवर कुठेतरी दबाव वाढतोय का, कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत का? अगदी कर्मचारी तुम्हाला दबावाखाली दिसतील. मानसिक स्वास्थ्य बिघडलंय. एखादी सही करायची म्हणली, एखादी फाईल करायची म्हणली तर भीती वाटायला लागली. की कसं आहे साहेब, आम्ही 100 कामं करतो, 200 कामं करतो. आम्ही माणसं आहेत. माणूस हा चुकीचा पुतळा असतो. एखादी चूक होऊ शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की कुणीतरी येऊन आमची माय बहीण काढावं, आम्हाला मारहाण करावी. साहेब, आम्हाला इज्जत आहे. आम्ही चुकलो ना, आम्हाला सांगा, आम्ही माफी मागू, परंतु शिवराळ भाषा नको. आम्हाला मान सन्मान द्या, एवढीच माफक अपेक्षा. तर आपण या ठिकाणी सरांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे अर्वाच्य भाषेमध्ये बोललं जातं प्रत्येक कुठल्याही गोष्टीला
किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होतो, तर ते न होता लोकांसाठी आम्हाला काम करू द्यावं असं सुद्धा इथं आपल्याला सांगण्यात येत आहे. आपण मॅडमसोबत सुद्धा चर्चा करूयात. मॅडम काय सांगाल, आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये आज सहभागी झालेला आहात, तर काय एकंदरीत भावना आहेत आणि अशा प्रकारच्या घटनाबद्दल आपल्याला काय वाटतं? खरं म्हणजे माझं तसं नियमित महानगरपालिकेमध्ये येणं असतं. आल्यानंतर मला हे विषय समजला, मध्ये 2 दिवस नव्हते. मात्र हे जी काल त्यांनी सांगितलं पत्र जेव्हा वाचले मी, काहीतरी आमच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये संवादामधून किंवा हाणामारी झाली. खरं म्हणजे ही संस्कृती नाही आपल्या लातूरची. आणि आम्ही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचारी ही दोघांनी एकत्रित येऊन ह्या महानगरपालिकेचं ना लातूरकरांचं काम करणं, कारण त्यांच्याशिवाय सुद्धा आम्हाला काम करणं शक्य नाही किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सहकार्य करूनच एकत्रित येऊन काम करणं हे आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये चाललेलं आहे. हे अशा घटना खरं म्हणजे निंदनीय आहे. होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळं आज आमचे गटनेते ह्यांनी या ठिकाणी लेखी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे. त्याच पद्धतीनं कारण प्रत्येक वेळेस आधी कर्मचाऱ्यांच्या सोबत एक आवाज बनून त्यांच्यासोबत मी नियमित असते. आल्यानंतर माझ्या निदर्शनास आल्यावर जेव्हा माहिती घेतली तेव्हा की हे जे झालंय ते निंदनीय आहे. लातूर शहर महानगरपालिकेला अशोभनीय आहे. संविधानात दिलेले आपल्याला काही अधिकार आहेत, त्या अधिकाराच्या माध्यमातून आपले म्हणणे किंवा मागण्या आपण मांडू शकतो, एवढंच मला ह्या ठिकाणी सांग. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून लातूर शहरामध्ये आहेत, तर ह्यावेळेस थोडं ही जी घटना घडली तर हे जरा जास्त घडली असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आता कर्मचारी असे एकत्रितपणे काम बंद आंदोलन करतात. कर्मचाऱ्याचे तर आंदोलन त्यांच्या पगारीसाठी होतात. परवाच एक 8 दिवसाखाली 7व्या वेतन आयोगासाठी झालं. त्या दिवशी देखील मी त्यांच्यासोबत इथं प्रशासनाच्या विरोधामध्ये उभी होते. मात्र हे आयुक्त उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त हे जे सगळे पहिल्यांदाच आम्ही इथं आल्यापासून तर ही पहिल्यांदाच अशा पद्धतीनं बसलेले आम्ही पाहत आहोत. हे मात्र खूप म्हणजे खेदजनक वाटत आहे आणि हे लातूर शहर महानगरपालिकेला आणि इथल्या संस्कृतीला हे अपेक्षित नाही. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीच्या घटना हे लातूर शहरामध्ये अपेक्षित नाहीत किंवा शोभनीय नाहीत असं इथं मॅडमने आपल्याला सांगितलं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. लातूर शहर महानगरपालिकेमधले सगळेच कर्मचारी या ठिकाणी हे काम बंद आंदोलन करत आहे. याचा परिणाम लातूरकरांवर सर्वसामान्य लोकांवर होतो, परंतु जे लोक या घटनेमध्ये सहभागी असतात त्यांना मात्र याचा विशेष फरक पडत नाही. त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि आपण जे करतोय ते संविधानाला अनुसरून आहे का, संविधानाला धरून आहे का, हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी पडतोय. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी खयुम सर यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.